नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला पाठवले तिचे शारीरिक संबंध करतानाचे व्हिडिओ. विवाहाचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करण्यात आले. तरुणीशी प्रेमाचे खोटे नाटक दाखवून नराधमाने तिच्याशी शरीर संबंध ठेवले. नंतर कुटुंबियांनी पीडितेचं दुसरीकडे लग्न जुळवल्यावर तिला ब्लॅकमेल करत तिचे शोषण केलं. तरुणींनी नकार दिल्यास आरोपी नराधमाने तरुणीच्या नवऱ्याला अश्लील फोटो, व्हिडिओ पाठवून तिचा संसार सुरू होण्याआधीच मोडण्यास भाग पाडला. त्याने पुन्हा तिच्याशी शरीर संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार दिला. पीडितेनं पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. अशातच आरोपीची ओळख मुशफिक हुसेन अशी झाली असून पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान 26 वर्षीय पीडित महिलेने महिला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तरुणीची मुशफिक हुसेनशी 2025 मध्ये मैत्री झाली होती. मुशफिकने तरुणीशी प्रेम व्यक्त केले. नंतर तिला अनैतिक शारीरिक संबंधासाठी प्रलोभन दिलं आणि तिचे शोषण केलं. दरम्यान तिच्या कुटुंबियांनी पीडितेचं दुसऱ्याच मुलाशी लग्न जुळवलं. विवाहानंतर आरोपी मुशफिक तिला भेटायला बोलावू लागला. तो एवढ्यावरच न थांबता त्याने पीडितेच्या पतीला अश्लील व्हिडिओ, फोटो पाठवण्याची धमकी देऊ लागला. नंतर शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली आणि तिचे शोषण करून तिला ब्लॅकमेल केलं. महिलेनं त्याच्या या कृत्याचा विरोध दर्शवला असता आरोपीने तिच्या पतीला लग्नापूर्वी दोघांच्या नातेसंबंधाबाबत सांगितलं. तो एवढ्यावरच न थांबता मोबाईलमधील अश्लील फोटो, व्हिडिओ दाखवले. पतीने तिला सोडून दिलं आणि ती माहेरी राहू लागली. पतीने तिला सोडल्यानंतर आरोपी मुशफिक पुन्हा त्या मुलीच्या जवळ येऊ लागला आणि तिला लग्नाचं वचन दिलं. नंतर पीडितेनं त्याच्यावर लग्नासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने नकार दिला. नंतर त्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली.